गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आता 7 वाजता आहे आणि बाहेरचं वातावरण जे आहे ना खूप छान आहे. म्हणजे बघा, मी पहिल्या घराकडे थोडंसं लेट उठायचो. 5 वाजता उठायचो मी पहिले. इथं आल्यानंतर मी 5:30-6 वाजता उठून जात असतो, कारण की सकाळच्या वेळेला इतकं फ्रेश वाटतं ना. इथं वातावरण खूप छान असतं, सकाळची थंड हवा आणि ऑक्सिजनची मात्रा, कारण की हा एरिया खूप मोकळा आहे इकडे. ठीक आहे, म्हणजे आजूबाजूला घरं पण नाही आहे आणि वातावरण खूप छान असतं. सकाळच्या वेळेला ऑक्सिजन मस्त असतो आणि त्यानंतर थंड हवा पण चालते. समोर झाडं पण आहे आणि कॉलनीच्या एरियामध्ये पण झाडं आहे, त्यामुळे सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं. चला, दुपारच्या वेळेला टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी येते की दुपारच्या वेळेला टेम्परेचर असतं, त्यामुळे घरामध्ये गरम होतं खूप. दिवस कसा घालवावा तेच समजत नाही. पण सकाळची आणि संध्याकाळची हवा जी असते ना, तर ती खूपच छान असते. तर आता थोडे दिवस झाले की मी व्यायाम चालू करणार. मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की मला व्यायाम चालू करायचा आहे. आता सकाळच्या वेळेला व्यायाम चालूच करणार नक्की, कारण की खूप दिवस झालेली माझी सवय पण मोडलेली आहे व्यायामाची. मी आता चालू करेल. जे इकडे तुम्हाला ग्राउंड दिसते ना पाठीमागच्या बाजूला, आमच्या कॉलनीच्या जवळच आहे. तर तिथे मी आता व्यायामाला सुरुवात पण करणार आहे. मी जातो, मला स्ट्रीट लाईट इथे अजून पण ऑनच दिसत आहे. पहिले जातो, ते बंद करतो. त्यानंतर मग मला लाईव्हची तयारी करायची. 9 वाजता आपलं यूट्यूब लाईव्ह होत असतं दीपटेकवरती, तर ते लाईव्ह पण घ्यायचं आहे मला. आणि थंबनेल पण बनवायचं बाकी माझं. काल पण मला थंबनेल बनवायला जमलं नाही. आता थंबनेल वगैरे बनवलं लाईव्हचं. त्यानंतर टायटल वगैरे टाकायचं, ते फीड करून देतो, पूर्ण टायटल वगैरे अपलोड करून देतो. नाश्ता वगैरे झाले की मग लगेच लाईव्हला सुरुवात करून देणार. मग लाईट बंद करून पप्पूकडे जातो आहे आता. पप्पू फुलं तोडत आहे. सकाळच्या वेळेला तो फुलं तोडतो आणि मी फुलं घ्यायला येत असतो. मग इथे अंघोळ झाले की देवपूजा वगैरे, अमृतच करते देवपूजा, पण फुले घ्यायला मी येत असतो. मग पप्पू तोडले का फुलं? चाललं आहे का तोडायचे? येऊ का? पप्पा उठले का? पप्पा उठले की नाही? झोपलेले अजून? शरद भाऊ झोपलेले अजून, लेट उठत आता. तोडले का फुलं? पपई नाही आले रे. पपई का बरं येत नाही तिथं? किती मोठे झाले पण पपई नाही आली त्याला. याच्यात जास्त गवत झालेले आता. एवढे तोडले का? फुलं पण घेतली आता पप्पूकडून. आत्ताच चहा पण घेतला आम्ही. इकडे प्रेमानंदजी महाराज यांचा सत्संग पण ऐकतो आम्ही. आत्ताच तिने रांगोळी पण काढली. ऑफिसमध्ये आलो आहे आता. थोडी साफसफाई करून घेतो. साफसफाई झाली की मग कामाला सुरुवात आपल्या. फ्रेंच डोअर उघडला, बाहेर आलो की वातावरण पण छान वाटतं, मस्त हवा पण येते. याची तयारी झालेली आहे मित्रांनो. आता मी जाणार खाली आणि ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग मी 9 वाजता माझं लाईव्ह चालू करणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की जो आता नवीन वर्ग चालू होतो आहे आपला, तर त्याची 27 मे रोजी मी एक झूम मिटिंग ठेवलेली आहे. म्हणजे त्या झूम मिटिंगमध्ये मी सर्व माहिती क्लासबद्दल सांगत असतो की कशा पद्धतीचा आपला क्लास होणार. त्यांची इच्छा असते तेच इथे जॉईन होत असतात. ठीक आहे, सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी सांगत असतो सर्वांना. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की इथून मागे पण खूप छान माणसे होती माझ्यासोबत. म्हणजे मी आता ही 6वी बॅच रन करतो आहे शेअर मार्केटची. खूप चांगली लोक. आता बघा, मी जेव्हा आर्मीमध्ये होतो, जवळजवळ 17 वर्ष सर्व्हिस केली आर्मीमध्ये पण. आणि त्या 17 वर्षांच्या कालावधीमध्ये जे पण माझे युनिट होते, त्या युनिटमध्ये पण असताना मला इतके चांगली लोक भेटत गेली ना, काय सांगायचं. प्रत्येक युनिटमध्ये मग आमचे ऑफिसर असू द्या किंवा माझ्यासोबत असलेले जे पण जवान होते, माझे ट्रेड जे पण होते सोल्जर, तर इतके छान. म्हणजे त्यांचा स्वभाव पण छान, माझ्यासोबत सूट पण व्हायचा. माझ्यासोबत कधी नाराजी नव्हती. सर्व दिवस मजेत गेले. आता एवढंच आहे की आर्मीची ड्युटी म्हटलं की आपल्याला घर सोडावं लागतं. घराच्या बाहेर असतो तेच थोडं अवघड असतं, घर सोडून राहणं. नाही तर बाकी मला लोक फार चांगली भेटत गेली प्रत्येक युनिटमध्ये. ज्या ठिकाणी मी सर्व्हिस केली, प्रत्येक ठिकाणी मी 2.5-3 वर्ष होतोच. तर प्रत्येक जागेवरती, प्रत्येक युनिटमध्ये लोकही चांगले भेटत गेली. त्यांचा चांगला सहवास मला लाभला. आणि त्यानंतर जेव्हा मी रिटायर होऊन आता मला जवळजवळ 6 वर्ष झालेली, तर या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये पण काही नवीन मित्र मला भेटले. नवीन मित्रांचा पण सहवास मला लाभला. महत्त्वाचं म्हणजे आपण हा जो दीपटेक प्लॅटफॉर्म चालू केला,
याच्यावरती मला खूप छान व्यक्ती भेटल्या. म्हणजे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन मित्र तयार होत गेले. मी तर सर्वांसोबत मित्राप्रमाणेच राहतो. आणि मग जे शेअर मार्केटचे क्लास चालू केले, त्या क्लासमध्ये पण इतके छान व्यक्ती मला भेटल्या ना, की खूप आनंद होतो, की बघा कोण कुठली व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेलेली, एक वेगळं नातं आपलं त्या व्यक्तीसोबत तयार झालेलं आहे, याचा खूप आनंद होतो. आणि आपण आपल्या लाईफमध्ये चांगली लोकं जोडली पण पाहिजे. बघा आपण म्हणतो ना, काही लोकांचं असतं का बघा, मला कोणाची गरज नाही, असं नसतं. आपल्याला केव्हा कोणाची गरज पडेल सांगता येत नाही. समजा माझा एखादा मित्र सोलापूरला जर असेल, ठीक आहे, आणि माझं काही काम जर सोलापूरला पडलं समजा, ठीक आहे, पडेलच असं नाही, पडलं तर ती व्यक्ती आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तयार असणार. ती आपल्याला खूप मानते, ठीक आहे. त्यामुळे नवीन नवीन मित्र आपण जोडले पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण नेहमी राहायला पाहिजे. संगत फार महत्त्वाची असते. कोण केव्हा कोणाच्या कामी येईल सांगता येत नसतं. मीपणा धरून चालत नाही, ठीक आहे. आपण म्हटलो की नाही मला कोणाची गरजच नाही आहे, मी एकटा घरात माझ्या खाऊन पिऊन सुखी आहे, माझ्याजवळ पैसा आहे. जेव्हा भावनिक आधार पाहिजे असतो ना, तो भावनिक आधार आपल्याला मिळत नाही, लक्षात ठेवा. मग तो भावनिक आधार जर आपल्याला पाहिजे असेल तर मग चांगली संगती, चांगली लोकं आपण आपल्या लाईफमध्ये जोडलीच पाहिजे नक्की, ठीक आहे. चला ठीक आहे, आता मी नाश्ता करतो. नाश्ता वगैरे झाला की मग मला लाईव्ह सेशन पण घ्यायचं आहे 9 ते 10:30. आता करतो आहे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आज शेवयांचा भात. आम्ही दरवर्षी शेवया करत असतो, तर अधूनमधून मग नाश्ता करतो आम्ही शेवयाचा भात. नाश्ता झाला की लाईव्ह चालू आपलं. तर मी आता लाईव्ह सेशन चालू करतो आहे, कारण की 9 वाजता आहे आता. 9 ते 10:30 वाजेपर्यंत मी लाईव्ह झालेलं आहे. आता लाईव्ह घेऊन आलो आणि थोड्या वेळाने पुन्हा जाणार. 12 वाजता मला पुन्हा क्लास पण घ्यायचा आहे. तर आलो आहे आता, थोडंसं खाली फिरतो 1 तास आणि त्यानंतर मग पुन्हा 12 ते 1 वाजेपर्यंत क्लास घेणार, ठीक आहे. 1 तासांचा असेल. त्यानंतर जेवण, मग नंतर आराम. सर्वेश आणि श्रेयस पण आलेले. आदू पण काय करतो आहे रे? कॅन्डलस्टिक. तो पण आता थोडा ट्राय करतो आहे, म्हणजे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतो आहे. आणि त्यानंतर शेअर मार्केट, म्हणजे सुट्ट्या चाललेल्या आता, तर थोडंसं तो शेअर मार्केटबद्दल थोडं शिकतो आहे. आणि श्रेयस सर्व्हिस आलेले होते चक्कर मारण्यासाठीच, असे अधूनमधून येत असतात, कारण की मुलांना सुट्टे आहे. मग एका जागेवरती त्यांना करमत नाही, तर मग अधूनमधून ते येतात इथं. बघू कोणती कॅन्डलस्टिक बघतोय, कोणती कॅन्डल आहे बरी? बुलिश कॅन्डलस्टिक आणि बिअरिश कॅन्डलस्टिक. अच्छा, दोन्ही बघतोय का? बुलिश बिअरिश, ओके. तर आता दुपारच्या 12 वाजताच्या क्लाससाठी मी आलेलो आहे पुन्हा ऑफिसमध्ये. तर इथे मार्केटला बघतोय, तर मार्केट पुन्हा खाली आलं. सकाळच्या वेळेला निफ्टी जवळजवळ 200 पॉईंट गॅप होती, वरती होती, आणि त्यानंतर हळूहळू मार्केट खाली चाललं बघा. आणि आज पण एक ETF होता माझ्याकडे डिफेन्सचा, मोतीलाल ओसवाल डिफेन्स ETF. तर त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग केलं मी आज, आणि त्यानंतर तो ETF पुन्हा खाली आला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जे पण भेटते आपल्याला ते घेऊन टाकायचं. प्रॉफिट आपण नेहमी बुक केले पाहिजे. तर मग बघा, मार्केट पुन्हा खाली होऊन गेलेलं आहे आता. तर मित्रांनो, आता दुपारचा क्लास पण झालेला आहे. आत्ताच बंद केलं मी, कारण की वाजलेले होते. मी वेळेवरती आता क्लास चालू करतो आणि बंद पण करतो. नाहीतर पहिले खूप वेळ चालायचे क्लास दुपारच्या वेळेला. पण 12 ते 1 तास देत असतो मी क्लाससाठी आता दुपारच्या. आता जेवण वगैरे करतो. वेळेवरती जेवण होणं पण फार महत्त्वाचं आहे. जेवण वगैरे झाला की मग मी आराम करणार, आणि दुपारनंतर बघतो, मग नियोजन करतो दीपटेकवरती एखादा व्हिडिओ तयार करण्याचा, एखादा शेअर मार्केटचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो. काही काम नाही आलं मला, म्हणजे कुठे बाहेर नाही गेलं समजा, तर मग मी मात्र एक व्हिडिओ रेकॉर्ड करणार, त्याला एडिट करून रात्री दीपटेकवरती अपलोड करेल, ठीक आहे. तर मग आता जेवण वगैरे करतो. आजच्या दिवसासाठी थांबतो. ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर ते व्लॉग पण तुम्ही नक्की लाईक करत चला, शेअर करत चला, आणि कॉमेंट पण नक्की करत चला सर्वांनी, ठीक आहे. थांबतो मी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद.